रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचे घर आहे, खूप सुंदर सजवलेलं घर आहे। जेवण पण त्या घराची खूप चांगल्या पद्धतीचे आहे। हे जे गृहस्थ आहेत हे स्वतः आर्किटेक्ट असल्या कारणाने त्यांनी ते घर बनवतानाच असं चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे। ज्या व्यक्तींना फर्निचर बनवण्यासाठी वेळच नाही आहे आणि चांगल्या क्वालिटीचं फर्निचर हवं आहे आणि एकदमच आलं आणि घरात राहायला चालू केलं, आपले स्वतःचे कपडे आणले आणि राहायचं, अशाच लोकांसाठी मला असं वाटतं हे खूप सुंदर आणि चांगलं घर नक्की असू शकतं। हा जो फ्लॅट आहे ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावरती दोस्ती वेस्ट काउंटीला द ओक नावाची एक बिल्डिंग आहे आणि त्या ओक बिल्डिंगमध्येच हा साधारणतः 640 कार्पेट असणारा एक कार पार्किंगसोबत फ्लॅट आपल्याला मिळेल। जर याचं मेंटेनन्सचा आपण विचार केला तर 3,500 ते 4,000 रुपये ह्या फ्लॅटचा खरं मेंटेनन्स असेल। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण हा फ्लॅट बघणार आहोत त्यावेळेला ह्या मालकांनी अगदी दरवाजापासून बेडरूमपर्यंत सगळ्याच गोष्टी त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित सजून धजून ठेवलेल्या आहेत। आणि बाहेर जाताना वेस्ट आहे आणि आतमध्ये येताना ईस्ट असेल असा हा फ्लॅट असेल। ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर एक घर आहे, अधिक ह्या साईडला दोन घरं आहेत आणि सगळ्यांचं फर्निचर वगैरे पण सुंदर आहे। पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं लॉबी आहे। ह्या लॉबीमध्ये जर लिफ्ट बघितल्या 1, 2 आणि 3 अशा टोटल तुम्हाला 2-3 लिफ्ट ही इथे चांगल्या मोठ्या प्रशस्त नक्की मिळतात आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला लिफ्टला पॉवर बॅकअप नक्की आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे। राहिला प्रश्न स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम किंवा इथल्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीच्या आहेत। ओक बिल्डिंगला तसं जर बघितलं तर वेगळ्या सगळ्या ॲमिटीज दिले गेलेले आहेत, वेगळा स्विमिंग पूल, वेगळा रॅम्प किंवा त्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे बाकीचं आणि यांचं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आहे। आणि हे जे मालक आहे यांनी सगळ्यात पहिलं इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा सेफ्टी डोअर आहे। सेफ्टी डोअर नंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला इथं डिजिटल लॉक नंतर परत एक स्टोरेजसाठी जरी म्हटलं तुम्ही तिथे स्टोरेज अधिक त्यांनी ते ह्या पद्धतीनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर यांनी ह्या साईडला पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून थोडंसं डेकोरेटिव्ह खूप चांगल्या पद्धतीचं भिंत वगैरे म्हणजे इंटिरियर बनवलं म्हटलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीचा हा हॉल आहे। वरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हे फॉल सिलिंग वगैरे किंवा AC वगैरे असं सगळं तुम्हाला हे सगळं सामान मिळणार आहे। पण आता ते कसं आहे, सामान किती आणि कोणतं काय काय ठेवायचं हे किमतीवरती पण काय काय गोष्टी अवलंबून असणार की बाबा एवढ्या पैशाला मिळालं तर एवढं, तेवढं मिळालं तर तेवढं। कारण यांनी ज्या ॲडजस्टमेंट केलेल्या थोडक्यात तुम्ही बघू शकता इथे हा डायनिंग आहे, डायनिंगच्या शेजारीच कपाट बनवलं आहे, पण ते स्टोरेज पण झालं आणि वापरात पण त्यांनी डेकोरेटिव्ह पण आहे, म्हणजे त्यांनी ते जरा थोडं डोकं लावून व्यवस्थित बनवलेलं आहे। तर अशा पद्धतीचा खूप चांगला तुम्ही बघितलं असेल हॉल किती मोठा आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण किचनकडे येतो तर किचनही त्यांनी सुंदर आणि चांगलं बनवलं। तर फ्रीजसाठी जागा आहे। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मस्त असं मॉड्युलर किचन जिथे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत आणि ह्या साईडला पण त्यांचं प्लॅटफॉर्म आहे। इकडनं त्यांनी ओपन किचन असं मस्त बनवून घेतलेलं आहे। अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तर हा जो कार्पेट आहे हा कार्पेटमध्ये हा एरिया काउंटिंग नाही आहे, पण त्यांनी इकडे पण हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं स्पेस आहे, तुम्ही इथे वापरण्यासाठी नक्की मिळतो। तर मला असं वाटतं हे किचन आहे। तर ही जी बाहेरच्या एक्स्ट्राच्या बाल्कन्या आहेत त्या मात्र त्या कार्पेटमध्ये काउंटिंग नसणार आहेत। कागदावरती लिहिलेलं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं। आणि नंतर जेव्हा आपण डायनिंगपासनं ह्या हॉलमधनं किंवा किचनमधनं जर बाहेर आलो तर आपण सगळ्यात पहिलं बेडरूमला जातो आणि ह्या बेडरूमला जर आपण आलो तर इथं पण त्यांनी सुंदर असा हा बेड जो आहे, दिवसा रात्रीचं आता बेड खाली येऊ शकतो, दिवसा बेड तुमचा तुम्ही क्लोज करून ठेवू शकता, म्हणजे तुमची जी जागा आहे ती भरगच्च आणि मोठी तुम्हाला जाणवते। ह्या साईडला त्यांनी कपाट आणि असं मस्त स्टोरेज टाईप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ह्या साईडला पण बनवलेलं आहे। इकडे जर लहान मुलाला अभ्यास करायचं म्हटलं त्यांनी इकडे पण ऑलरेडी प्रबंध करून ठेवून एक AC वगैरे सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे। तर ही जी बिल्डिंग आहे त्याचं ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण हा आपला मिडल फ्लोअरला हा फ्लॅट आहे। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सिटिंगला पण तुम्ही हॉलमध्ये बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला सिटिंग नक्की मिळतं। नंतर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। इथे जर इथे बघितलं तुम्ही तर इथं पण त्यांनी रखरखाव जो ठेवलेला आहे तो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा ठेवलेला आहे। अधिक तुम्ही इकडे जर आला तर इथे परत तुम्हाला ह्या वॉशरूम बाथरूमच्या नंतर जर तुम्ही इकडे आला तिथं हे बघा वॉशिंग मशीनसाठी त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं स्टोरेज अधिक मशीनचं प्रॉपर नियोजन ह्या साईडला त्यांनी करून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीचं हे खूप चांगल्या पद्धतीचं घर आहे। ज्या मंडळींना
मी सांगितलं त्याप्रमाणे की बाबा कामच करायच्या आमच्याकडे वेळच नाही आहे, तर मला असं वाटतं त्यासाठी खूप चांगलं असू शकतं. नंतर आपण इकडे आल्यानंतर इथे हा तुमचा शेवटचा आणि चांगल्या पद्धतीचा हा पण बेडरूम तुम्हाला मिळणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता किती मोठा बेड हा आहे. पलीकडल्या साईडला 3 फूट जागा, ह्या साईडला 2-3 फूट जागा, अधिक इकडे 4 फूट जागा तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण मिळते. आणि वरती फॉल सिलिंग म्हणा, त्या सगळ्या गोष्टी AC वगैरे हे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी नक्की बनवलेलं आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे पण तुम्ही बघू शकता एक कपाट त्यांनी बनवलेलं आहे, जे कपाट हे असं सुंदर आणि मोठं आहे. आणि कपाटाला लागून इमिडिएटली जर तुम्ही इकडे आलात तर इथे पण एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं, जे तुमच्या ह्या बेडरूममध्ये असतं. म्हणजे असं एक सुंदर त्यांनी वरती पण म्हणा, हे साईडचं सगळं काम वगैरे जे आहे त्यांनी त्यांच्या हिशोबाने सगळं करून घेतलेलं होतं. साईडला जर तुम्ही बघितलं एक सेंट्रल टेबलसुद्धा लावलेलं आहे. सध्या जर तुम्ही बघितलं तर ह्या खिडक्या ज्या आहेत त्या ह्या साईडला आहेत. तसं बघितलं तर तुम्हाला इकडनं हवा म्हणा, ऊन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली मिळत आहेत इकडनं पण. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे लोकेशन पण चांगलं आहे. भविष्यात येणारी मेट्रो म्हणा, भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन इथून साधारणतः 7 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती नक्की असणार आहे. इस्कॉन टेम्पल इकडे जवळ आहे. नारायणा शाळा किंवा ही दोस्तीच्या ह्याच्यामध्ये स्वतःची एक युरो स्कूल शाळा ऑलरेडी चालू झालेली आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. आणि ह्याच्यासोबत मी सांगितलं त्याप्रमाणे कार पार्किंगही तुम्हाला मिळणार आहे. तर हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी हा फ्लॅट घेतलेला आहे. आता त्यांनी पुढे काही इन्व्हेस्टमेंट केलं, त्याच्यामुळे त्यांना हा विकायचा आहे. बँकेचा लोन आहे, तर तुम्ही बँकेचे कोणत्याही बँकेकडे जाऊन ह्याचं लोन आपल्याला 100% कुठेही मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. राहिला बिल्डिंगचा पाण्याचा प्रॉब्लेम, तर पाण्याचा प्रॉब्लेम इकडे नक्की नाही आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर बिल्डिंगला OC म्हणा, बिल्डिंगला CC म्हणा, सोसायटी पण झालेली आहे. 0 to 5 इयर्स असणारी ही बिल्डिंग असणार आहे. तर हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी त्याच्यामुळे ह्या ज्या फ्लॅटची कॉस्ट आहे, जसा फ्लॅट आहे त्यानुसार त्यांनी ठेवताना याची किंमत 1,30,00,000 रुपये छोटंसं निगोशिएबल करू शकतात. तेही आपण ज्यावेळेला तुम्हाला फ्लॅट आवडेल, तुम्हाला ते सगळं बरं वाटेल, त्याच्यानंतर मग फर्निचर कोणतं ठेवायचं, कोणतं घेऊन जायचं, त्याच्यावरती मात्र हा रेट नक्की होईल. अशाच पद्धतीचे आमचे फ्लॅट बघत राहणे, जास्तीत जास्त लोक आम्हाला सबस्क्रायबर्स करा, हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.